मित्रांनो, हा व्हिडिओ खास करून बौद्ध बांधवासाठी आहे। मी बौद्ध बांधवांच्या समर्थनार्थ अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही माझ्या प्रोफाईलवर पाहू शकता। परंतु मित्रांनो, मला आज सोशल मीडियावरती एक पेज दिसलं, विक्तूची नगरी। आता या विक्तू बाबाची याच्या अगोदरही मी अनेकदा माहिती घेतली होती, परंतु त्यावर कधीही बोललेलो नाही। काय असतं, हा भावनेचा विषय आहे। परंतु आज परत ते पेज दिसल्यानंतर आणि त्यावर एका बौद्ध बांधवाची जी आलेली कॉमेंट आहे, पुढं मी जे अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे लक्षात ठेवा। परंतु त्याच्या अगोदर एका बौद्ध बांधवाची त्याच पेजवर असणारी जी कॉमेंट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। बघा कॉमेंट काय आहे। विदर्भातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या संघर्षावर आणि अस्मितेवर सरळ सरळ मुतणारे एक ठिकाण म्हणजे टाकळघाट येथील विक्रत बाबा मंदिर। नागपूर दौऱ्यावर आलो होतो। दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि इतर बौद्ध विहारांना भेट दिली। ती सर्व ठिकाणे पाहून छाती अभिमानाने भरून आली। पण टाकळघाट येथे गेल्यावर जे दृश्य पाहिलं ते अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणे होतं। बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार खुलेआम मांडला जात आहे। ज्या समाजाने सूटबुटातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानलं, तोच समाज आज एका नग्न हतकडीत अडकलेल्या बाबाला नतमस्तक होताना दिसत होता। जो माणूस जिवंत असताना स्वतःच्या हातातील साखळीही तोडू शकला नाही, त्याला साखळदंडातून मुक्त झालेल्या समाजाने देव बनवलेलं आहे। यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते। स्त्रियांचा तर अपमानच इथे उघडपणे केला जातो। त्या बाबाच्या समाधीजवळ स्त्रियांना फुले वाहू दिली जात नाहीत। पुरुष समाधीजवळ जाऊ शकतात, पण स्त्रियांना लांबूनच हात जोडायचे। कारण विचारलं तर एक जण दुसऱ्याकडे पाठवतो, दुसरा तिसऱ्याकडे। आणि या स्त्रीद्वेषी प्रथांसमोर आपल्या बहिणी जय भीम म्हणत पाया पडत आहेत, हात जोडत आहेत, काही तर अंगात आल्यासारखे घुमत आहेत। हे पाहून संताप आणि वेदना दोन्ही होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच कोणाला आपल्या पायावर पडू दिलं नाही। कोणी पाया पडलं तर ते पाठीत काठी मारत आणि सांगत, या अंधभक्तीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी माझा संघर्ष आहे। आणि आज त्या महामानवाच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे। ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे। स्पष्ट सांगतो, विक्रत बाबाच्या भक्तांनी त्यांची श्रद्धा ठेवावी, त्यांची पूजा करावी, पण त्यासाठी गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंचशील ध्वज आणि बौद्ध संस्कृतीची प्रतीके वापरून भोळ्या समाजाला फसवू नये। विदर्भातील उच्च शिक्षित समाज, चळवळीतील कार्यकर्ते, अधिकारी वर्ग आणि संघटनांना माझी स्पष्ट विनंती आहे, नागपूर ही ती भूमी आहे जिथे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली आणि जगाला नवा मार्ग दाखवला। त्या पुण्यभूमीवर ही सांस्कृतिक भेसळ चालू देऊ नका। विक्रत बाबा प्रतिष्ठानला माझा स्पष्ट इशारा आहे, तुमची श्रद्धा तुमच्यापुरती ठेवा, पण पंचशील ध्वज, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध संस्कृतीची प्रतीके वापरून समाजाची फसवणूक करणं त्वरित बंद करा, अन्यथा कायदेशीर लढाईसाठी तयार राहा। विदर्भातील माझ्या वकील मित्रांना आव्हान आहे की या विषयावर तातडीने बैठक आयोजित करा। मी स्वतः या प्रक्रियेचा भाग होण्यास इच्छुक आहे आणि या प्रश्नावर कायदेशीर मार्गाने लढा देण्यास तयार आहे। पुढील विदर्भ दौरा हा या विषयावर समाजाशी चर्चा आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठीच असणार आहे। आता प्रश्न फक्त एका ठिकाणाचा नाही, तर बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाचा आहे। अंधश्रद्धा, स्त्रीद्वेष आणि सांस्कृतिक भेसळ यांच्या विरोधात उभे राहणे हीच बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल। जय भीम, ॲडव्होकेट जय गायकवाड। आता मित्रांनो, ही कॉमेंट संतोष हिरेखन यांनी केलेली आहे, परंतु ॲडव्होकेट जय गायकवाड असं त्यांनी खाली नाव टाकलेलं आहे। जे काही असेल ते बघा, इथं कॉमेंट शेकडोनी कॉमेंट आहेत आणि अनेक जणांच्या मी जर प्रोफाईल पाहिल्या तर त्यावेळेस अगदी सहज लक्षामध्ये येतं की जास्तीत जास्त फॉलोअर्स हे बौद्ध समाजाचे दिसत आहेत। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, लक्षात ठेवा, माझा हेतू वाईट नाही। लक्षात घ्या, आमचा हिंदू समाज, मी स्वतः हिंदू समाजाचा भाग आहे, आमचा हिंदू समाज आजही अंधश्रद्धेतून, पाखंडातून बाहेर का येत नाही,
याचं अनेक बौद्ध बांधव चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करतात. भावांनो, लक्षात ठेवा, मी अनेक व्हिडिओमध्ये तुमचं समर्थन केलेलं आहे. तुम्ही जो नवीन मार्ग स्वीकारलेला आहे, जो तथागत गौतम बुद्धांचा, बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारलेला आहे, हा जगातील सर्वोत्तम मार्ग आहे, म्हणून मी त्याचा अनेकदा गौरव केलेला आहे. परंतु विषय नीट लक्षात घ्या. जो हिंदू समाज हजारो वर्ष, शेकडो वर्ष त्याच परंपरेमध्ये, त्या जोखडामध्ये अडकलेला आहे आणि सतत पिढ्यानपिढ्या मेंदूवर जो प्रहार झालेला आहे, लक्षात घ्या, आणि तो यामध्ये गुरफटलेला आहे. त्यामुळे त्याला केवळ नावं ठेवून, लक्षात ठेवा, त्याला केवळ नावं ठेवून तो प्रश्न सुटणार नाही. हे बौद्ध बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. काही बौद्ध बांधवांना वाटतं हिंदू धर्मातील काही अशा गोष्टी ज्या अंधश्रद्धाळू आहेत, काही ज्या बागेश्वर धाम सरकार असेल, आसाराम बापू असेल, अन्य असे शेकडोनी उदाहरणं आहेत. लक्षात ठेवा, इथं जी गर्दी दिसते, अनेक पाखंडाची ठिकाणं आहेत, इथं जी गर्दी दिसते, लक्षात ठेवा, ही हजारो शेकडो वर्षाची मानसिकता आहे. आज या विक्तुबाबाकडे मी अनेक वर्षापासून पाहत आहे. आज बौद्ध समाजाने एवढी प्रगती केलेली आहे, एवढे विचारवंत माणसं आहेत, लक्षात ठेवा, एवढे बुद्धिवादी माणसं आहेत, अगदी बाबासाहेबावर PhD केलेले माणसं आहेत, संशोधन केलेले माणसं आहेत, प्रचंड व्यासंग, प्रचंड अभ्यास केलेली माणसं आहेत. आणि अशांचं बहुमत असताना सुद्धा, समाजामध्ये अशा लोकांचं बहुमत असताना सुद्धा, साधं एक विक्तुबाबाचं हे केंद्र अंधश्रद्धेचं या लोकांना पाखंडापासून मुक्त करता येत नाही. इतक्या वर्षामध्ये, लक्षात घ्या, मी कोणालाही चॅलेंज करत नाही किंवा नावं ठेवत नाही, मी वस्तुस्थिती सांगत आहे. म्हणजे हिंदू धर्म, लक्षात ठेवा, हिंदू धर्म जो पाखंडामध्ये अडकलेला आहे, धर्म कोणताही असो, बौद्ध असो, हिंदू असो, त्यातील जर पाखंड संपलं, अंधश्रद्धा संपली, लक्षात घ्या, त्यातील खोटारडेपणा जर संपला, त्यातील दुसऱ्यांना फसवण्याची पद्धत जर संपली, शोषण जर संपलं, तर निव्वळ काय उरतं? मानवताच उरते. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. येथे धर्म म्हणजे काय? कोणता बौद्ध धर्म, हिंदू धर्म नाही. खरा धर्म जो मानव धर्म आहे, लक्षात ठेवा, जो सर्वांच्या उपयोगाचा आहे, मग तो कोणताही असेल. आणि एकदा जर हे पाखंड धर्मामध्ये शिरलं तर ते काढून टाकणं किती अवघड होतं, हे बौद्ध बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी एक प्रभावी नीती वापरणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं प्रबुद्ध भारत घडवण्याचं, लक्षात ठेवा, मी सुद्धा स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक खरा अनुयायी आहे. लक्षात ठेवा, एकदम आचरण करणारा अनुयायी आहे. आणि त्यामुळे अगदी जबाबदारीने सांगतो आहे की बौद्ध बांधवांनी हे आव्हान पेललं पाहिजे. आणि किमान लक्षात ठेवा, इतरांनी बोट करताना तुमच्या जर या गोष्टीकडे जर बोट ठेवून तुम्हाला जर बोललं तर ते कसं वाटेल, याचा बौद्ध समाजातील विचारवंतांनी, शिक्षितांनी विचार करणं गरजेचं आहे. मला नेमकं काय बोलायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. माझा उद्देश अगदी प्रांजळ आहे, स्पष्ट आहे. आणि माझ्या माहितीस्तव जो बुद्धिवंत वर्ग आहे त्यांच्या हा विषय लक्षात आला असेल. आपलं सर्वांचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.